नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी पराग कांदरे तुमचं स्वागत करतो। फर्स्ट ऑफ ऑल दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। फेस्टिवलचा आनंद सगळ्या भारतामध्ये घेतला जात आहे। सगळ्या कोपऱ्यांमध्ये अगदी धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत आहे। आता कसं आहे की दिवाळीमध्ये आपल्या भारतामध्ये अनेक टुरिस्ट खास दिवाळी बघायला येतात, कारण इट्स अ लाइटनिंग फेस्टिवल म्हणून लिस्टेड फेस्टिवल्समध्ये त्याची नोंद आहे जगभरामध्ये। आता त्यामुळे आमची इंडस्ट्री याच्यामध्ये मागे पडत नाही। त्यांच्या स्वागतापासून ते त्यांच्या खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये एक फेस्टिव्ह फील, दिवाळीचा फील यावा असा आमचा प्रयत्न असतो। तर त्यामुळे आम्ही काय करतो की त्यांना सर्व्हिस करणारे जे वेटर्स आहेत तर ते पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांना सर्व्हिस करतात, किंवा खाद्यपदार्थांचा जो मेनू असतो तर त्याच्यामध्ये पारंपरिक मिठाई याची रेलचेल असते। खाद्यपदार्थ सेवरीज जे असतात तर शंकरपाळे, चकली या सगळ्याचा 5 स्टार हॉटेल्सच्या मेनूजमध्ये समावेश केला जातो। आता आपल्या स्टुडिओमध्ये अशाच 2 खुमासदार रेसिपीज आपण दिवाळी स्पेशल बघणार आहोत। लेट्स नॉट वेस्ट टाइम, लेट्स गो टू किचन। आता याच्या 2 रेसिपीज ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली रेसिपी आहे आपण काबुली चण्याचे शंकरपाळे करणार आहोत। इनोव्हेटिव्ह रेग्युलर शंकरपाळे आपण करतोच, पण त्याच्यामध्ये थोडासा एक ट्विस्ट देऊन काबुली चण्याचे शंकरपाळे। दुसरी रेसिपी आहे ती मात्र सिक्रेट आहे, कारण मी स्पेशली डिझाईन केली आहे। आज भाऊबीज आहे आणि ती रेसिपी स्पेशली माझ्या बहिणीसाठी मी करणार आहे। पण पहिल्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। 1.25 वाटी आटा, 1.25 वाटी काबुली चणे उकडून मी त्याची भरड करून घेतली मिक्सरमधनं। 1.25 वाटी मैदा, किसलेलं चीज 1 वाटीवर, 1 मोठा चमचा रोस्ट केलेले तीळ, मोहन, थोडंसं तूप आणि रामदेवचा चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ। आता कसं आहे की ही जी रेसिपी आहे ती खूप सिंपल आहे। आपण शंकरपाळे नेहमी जसे करतो गोडाचे शंकरपाळे, तसेच आज आपण करणार आहोत तिखटाचे शंकरपाळे। आणि इट्स अ व्हेरी स्पेशल इन्ग्रेडियंट व्हॉट वी आर युझिंग की काबुली चण्याची भरड। तर त्यामुळे त्याला एक असा मस्तपैकी असं लेबनीज फ्लेवरसुद्धा येणार आहे। रेसिपीला सुरुवात करूयात त्याचा डो करण्यापासून। आता जो मिक्सिंग बोल मी इथे घेतलाय तर त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदी आपल्या डोची रेसिपी आपण मेजर करून काढून घेऊ। 1.25 वाटी आटा, त्याच्यामध्ये ही जी काबुली चण्याची भरड आहे ती भरड, 1.25 वाटी फक्त आपण मैदा घेणार आहोत त्याच्यामध्ये, आणि थोडासा मैदा आपल्या डस्टिंगसाठी आपण वगळून ठेवू। हे सगळं असं हाताने आपण आधी मिक्स करून घेऊयात, कारण काबुली चणा मी उकडून घेऊन ते भरड जेव्हा केली आहे त्याचे लम्प्स जे आहेत तर ते आपण हाताने असे त्याचे थोडे सुट्टे करून घेतले पाहिजेत। नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता। मला जरा जास्तच तिखट आवडतं, साधारणतः 1 चमचाभर लाल तिखट, हळद, चटपटीतपणासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत रामदेव ब्रँडचा चाट मसाला। आता हे सगळं ड्राय जिन्नस जे आहे तर ते आपण चांगलं हाताने पहिल्यांदा मिक्स करून घेऊ। असे ड्राय जिन्नस मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक किसलेलं चीज, तर तो असा एक चीजी फ्लेवर येतो। तुम्हाला माहिती असेल की लेबनीज कुझिनमध्ये हुमुस नावाचा एक प्रकार करतात, तर त्याच्यामध्ये चिकपीसची पेस्ट केलेली असते आणि तिकडच्या मेनली ऑलमोस्ट सगळ्या पदार्थांमध्ये चिकपीसचा वापर बऱ्यापैकी असतो, म्हणजे काबुली चण्याचा। तर त्याचा एक असा एक फ्लेवर या शंकरपाळ्यामध्ये येणार आहे। तर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक 1.5 चमचा मोहन, म्हणजे आपले शंकरपाळे जे आहेत ते छान खुसखुशी होतील। हे असं छान मिक्स करून शंकरपाळ्याची अशी आपण टाईट कणिक मळतो तशीच आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची कणिक मळून घेऊ। आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कुठलाही डो केल्यानंतर त्याला फ्राय करण्याच्या आधी आपण त्याला रेस्ट करतो, आणि डो मळताना इट डिपेंड्स की त्याच्यामध्ये तुम्ही कुठले इन्ग्रेडियंट तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेत, म्हणजे तुम्ही मैदा ॲड केला आहे, आटा ॲड केला आहे का अजून कुठल्या प्रकारचं तुम्ही पीठ वापरताय। ज्याच्यामुळे तुम्ही मैदा आणि आटा वापरता ती जी कणिक आहे ती मात्र हाताने छान टाईट अशी मळून घ्यायला लागते।
आता मी काय करणार आहे की जी कणिक आहे ती आपली मळून झाल्यानंतर त्याला साधारणतः एक 7 ते 10 मिनिटं रेस्ट करून घेणार आहे. आता कसं आहे की आपण शंकरपाळी युजली जेव्हा करतो ते आपण करून हवाबंद डब्यामध्ये आपण त्याला ठेवू शकतो. पण आता या शंकरपाळ्याच्या प्रोसेसमध्ये आपण त्याच्यामध्ये चीज वापरलेलं आहे, तर त्यामुळे आणि चिकपीस म्हणजे काबुली चणा तर तो आपण शिजवून घेऊन त्याची भरड करून वापरलेला आहे. तर त्यामुळे हे जे शंकरपाळे आहेत ते तुम्हाला मात्र लगेच खायला लागतील, ते डब्यामध्ये ठेवता येणार नाहीत. आता असा आपण डो जो आहे तो असा चांगला आपण त्याला मळून घेतला आहे. तर आपण काय करूया आता, हा जो डो आहे त्या बोलमध्ये साधारणतः 7 ते 10 मिनिटं रेस्ट करूयात. आता हे जे डो आहे तर तो आपण फ्लॅट सरफेसवर थोडासा मैदा डस्ट करून त्याला आपण लाटून घेणार आहोत. मी तुम्हाला आधी सांगितलं असं की आता दिवाळी आली की आमच्या हॉटेल्समधलं वातावरण इतकं चेंज होतं. म्हणजे असे डोस वगैरे युजली आम्ही पफ पेस्ट्रीचे करतो किंवा शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीचे करतो, पायस किंवा टार्ट्स वगैरे बनवण्यासाठी दिवाळीच्या वेळेस असे शंकरपाळ्याचे डोस आम्ही करतो. आता असं आपण लाटून घेणार आहोत. आता जे आपण लाटतोय त्याची जाडी साधारणतः एक 5 मिलीमीटरपर्यंत असावी, जास्त नसावी. रोलिंगची तुम्हाला एक टिप द्यायची आहे. कुठलाही डो आपण जेव्हा रोल करतो तर तेव्हा यू जस्ट हॅव टू मेक शुअर की याच्या खालच्या साईडला डस्टिंग चांगलं केलं आहे. म्हणजे रोल केल्यानंतर आपल्याला लिफ्टअप करताना हा जर डो खाली चिकटला तर मग तो निघत नाही आणि आपला डो फाटतो. तसंच रोलिंग करताना जेव्हा आपण सगळ्या साईड्स नीट रोलिंग करून घेतो तेव्हा सगळीकडे इव्हनली अजून एकदा रोल व्हावं तर ते एकाच डिरेक्शनमध्ये हलक्या हाताने असं रोल करायचं, जेणेकरून ती जाडी जी आहे ती सगळीकडे अशी समान येईल. You can see that. जस्ट थोडासा मैदा आणि मी याच्यावर थोडंसं पाणी स्प्रिंकल करणार आहे आणि हे जे रोस्टेड जे तीळ आहेत तर ते याला आपण चिकटून घेणार आहोत. आणि हलक्या हाताने जस्ट त्याच्यामध्ये प्रेस करणार आहेत. जस्ट हलक्या हाताने त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं. दॅट्स इट. आता शंकरपाळे आपण छान कापून घेऊयात. थोडंसं तेल तापून झाल्यानंतर आपण त्याला आता फ्राय करूयात. दॅट्स इट. चला असे मस्त गोल्डन ब्राऊन खुसखुशीत फ्राय करायचे याला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळ्या गोष्टींमध्ये दिवाळीचा लाइटनिंग फेस्टिवलचा फील आलाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज आपण गार्निश करणार आहोत. इथं मी मातीच्या भांड्यामध्ये मी पणत्या लावून घेतल्या आहेत आणि सर्विंगची जी ग्लास प्लेट आहे ती मी अशी याच्यावर ठेवणार आहे आणि त्याच्यावर हे जे शंकरपाळे ते आपण सर्व करणार आहोत. लवली. म्हणजे तो दिवाळीचा फील जो आहे तो सगळीकडे आला पाहिजे. बाय द वे आय एम शुअर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. काबुली चण्याचे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1/4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी उकडलेल्या काबुली चण्याची भरड, 1/4 वाटी मैदा, 1 वाटी किसलेलं चीज, तूप, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा चाट मसाला, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये उकडलेल्या काबुली चण्याची भरड, मैदा आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये तिखट, हळद, चाट मसाला, किसलेलं चीज, गरम तूप आणि पाणी घालून घट्ट कणिक मळावी आणि 10 मिनिटं ठेवून द्यावी. या कणकेची पोळी लाटावी, त्यावर तीळ भुरभुरावेत आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवावं. काबुली चण्याचे शंकरपाळे कातून खरपूस तळून घ्यावेत.